आता काळ खूप पुढे गेलाय, खूप बदल झालाय. आता मुलीसुद्धा अग्निसंस्कार करू शकतात आणि गुरुजीसुद्धा त्यांना सगळं व्यवस्थित मार्गदर्शन करतात. आता माझ्या सुनेच्याच मावस बहिणीने, तिची आई गेली तर तिनेच सगळं केलं. गुरुजींनी तिला योग्य मार्गदर्शन केलं. आणखीन सुद्धा आमच्या नात्यात अशी झालेली आहेत, की आता मुली करतात आणि गुरुजी त्याला हे करतात. पण आम्ही हा संस्कार का शिकलो नाही, तर वेळी-अवेळी बाहेर जाणं आम्हाला शक्य होत नाही. चांगली कार्य जी असतात ती लोक मुहूर्त पाहून सुट्टीच्या दिवशी असं हो, हो. ठरवतात. त्यामुळे अगदी. आम्हाला ते करता येतं. त्यामुळे श्राद्ध भाग आणि अंत्येष्टी भाग हा आम्ही शिकलेलो नाही. पण आजकाल जर गुरुजी त्यांना जर मार्गदर्शन करून व्यवस्थित करत असतील, तर मुलीसुद्धा करतात आणि करायला पाहिजे. एक-एकटीच घरात असतील तर काय करणार? हो, कोणी अगदी. संस्कार तर करणं आवश्यक आहे ना. हं, हं. मग कोणीतरी करण्यापेक्षा घरच्या त्या मुलांनी किंवा मुलींनी केलेलं काय वाईट? म्हणजे म्हणून ते करतात. रक्ताचं नातं जे हो, आहे ते हो. त्या क्षणापर्यंत बरोबर. मला जपायचंय असं जर अगदीच. वाटत हो. असेल तर तिची इच्छा पूर्ण करतात आणि व्हावी. करतात. आणि आता हे पुष्कळ पुढं गेलेलं आहे, त्यामुळे मुली करतात. विद्याताई तुम्ही म्हणालात, की प्रत्येक स्तोत्र, मंत्र किंवा काही आता उपनिषदामधलं, वेदामधलं आपण काही म्हणू, त्यातला सकारात्मक दृष्टिकोन असतो. त्याप्रमाणे आपण गरुड पुराण वगैरे यासारखे जे ग्रंथ आहेत, ते विशिष्ट काळातच म्हणावेत, हो. असं म्हटलं गेलं. त्यामागे काय शास्त्र आहे नेमकं? गरुड पुराणात म्हणजे माणूस गेल्यानंतर पुढचा त्याचा प्रवास कसा आहे, हे सगळं आहे आणि ते ऐकताना सुद्धा ऐकवत नाही आपल्याला त्या बरं. ह्याचे कसे पुढचे प्रवास आहेत. तर म्हणून शक्यतो त्या 10 दिवसातच ते गरुड पुराण वाचतात, एरवी वाचत नाही.